मित्रांनो, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि हे पाहू शकाल पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल क्वार्टर फायनल आणि जो जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि उद्या मी विनंती करतोय जे 8 संघ खेळणार आहेत त्यांनी वेळेवरती मात्र या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. वीरेन स्पोर्ट भाबाले विपक्ष बालगोपाल सोनालेपाडा आपण पावणे 9 वाजता रिपोर्टिंग करा. 9 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना असेल जे अंबिका देवरुंगपाडा विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. तिसरा सामना असेल नक्षत्र ज्युनियर सोदरपाडा विपक्ष श्रीगणेश जांभूलपाडा आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय जोटिंग देवरुंग विपक्ष जानूसपूर इताडे. आणि शेवटच्या शेणाला सायंकाळी 17 मध्ये आपल्याला पहिली सेमी फायनलची मॅच उद्या पाहायला मिळणार आहे. सलामी जोडी कैलास पाटील आणि सुजित पाटीलला सध्या आपण पाहत आहोत आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कुमार रणवी. या सीझनचा विचार केला तर आतापर्यंत या दोन्ही संघाने आतापर्यंत कुठल्या स्पर्धेमध्ये टॉप 3 किंवा टॉप 4 मध्ये प्रवेश केला नाहीये. म्हणजे दोघांकडे संधी आहे. म्हणजे आज दोघांपैकी एक संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. मुठवल की सावध, सावध की मुठवल. आणि या दोघे आता मात्र या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. टाळ्या वाजल्या जात आहेत. कुमार षटकाला सुरुवात करतोय आणि पहिल्या चेंडू पाहू शकला अगदी ऑफ स्टिक वरती फुलटॉसचा मारा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कैलास पाटीलने केलाय, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. ऑफिशियल पंचाने मात्र त्या ठिकाणी हा चेंडू वाईट घोषित केलाय. आणि पाहू शकला या ठिकाणी अतिरिक्त चेंडूने मात्र सुरुवात केली गोलंदाज कुमार रणवीनं. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी संजय स्पोर्ट्स साबत संघाचा जो अकाउंट आहे तो आता मात्र सुरू झालेला आहे. आणि माझ्या सोबतीला आता जोडले जातील माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. चांगला चेंडू एस्टेज रोखणं, चांगला कव्हर ड्रा पाहतोय आपण. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फील केला जातोय. तत्पुरते या ठिकाणी सिंगल धाव, पहिली धाव या सामन्यातील पहिले आपण कैलास पाटीलच्या बॅटमधून 2 धावा फलकावरती समीर लागल्या गेल्या. हो नक्कीच कैलास पाटील ज्याने एक विध्वंसक डाव आज त्याच्या क्रिकेटिंग आयुष्यामधील साकारला तो या अगोदरच्या सामन्यामध्ये. परंतु आता या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याला तोच खेळ करावा लागेल. ज्या वेळेला 46 धावा त्यानं मागच्या सामन्यात बनवल्या त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास आणि संघाची ताकद वाढली. परंतु मुठवल संघ मागच्या मॅचमध्ये आपण जर विचार केला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी कुमार असेल, अजय असेल, सर्व गोलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळाल्या. ती सुरुवात त्यांनाही करावी लागेल. हो निश्चितपणे परंतु या ठिकाणी पाहू शकेल कुमार एक वेगळ्या ट्रॅकवरती आज गोलंदाजी करतोय या शेवटच्या लढतीमध्ये आपण पाहिलं तर. आणि एक्झॅक्टली आपण पाहतो की ऑफस्टिक तो ऑफस्टिक मारा. आणि कुठेतरी पाहतो की त्याचं एक ध्येय असावं की आपण बॅटरच्या झोनमध्ये चेंडू द्यायचा नाही. जरूर इथे वाईटच्या स्वरूपात एक धावा एक्स्ट्रा गेली तरी चालेल, परंतु त्यांच्यापासून चेंडू दूर ठेवायचा आहे आणि त्या अनुषंगाने सध्या तो चेंडू हाताळतोय. हो मागच्या सामन्यामध्ये देखील कुमारनं तशीच गोलंदाजी केली. साईड आर्म गोलंदाज आहे. आपण चर्चा करत होतो की मागच्या 1 ते 2 स्पर्धांमध्ये कुमार थोडासा महागडा ठरला होता. परंतु आज त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी होणं गरजेची होती संघाच्या दृष्टिकोनातून आणि ती कामगिरी तो करत असताना कैलास समोर बॉलर बॅक ड्राईव्ह ओ धावबादची देखील संधी होती. प्रयत्न केला होता कुमार रणवीनं परंतु त्या ठिकाणी निशाणा साधता आला नाही. डॉट बॉल. स्वतःवरती थोडासा निराश सुद्धा आपण पाहिला आणि पाहत आणि तो राग जो होता तो मात्र पूर्णपणे खेळपट्टीवरती कशा रीतीने व्यक्त केलाय. ओ सुरुवातीला दोन्ही हात त्याच्या डोक्यावरती आले आणि त्याच्यानंतर दोन्ही हात त्यांनी खेळपट्टीवरती जोराने आपडले. परंतु या ठिकाणी चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये सध्या आपण पाहतोय कुमारकडून पाहायला मिळाली. हो इथे फुल टॉस ऑन साइडला पिक केला, गॅप मधून चेंडू चालला, मिडवे केला, कुणा क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत फिल्डर येऊन चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि आपण पाहतोय ना की जेव्हा आपण एखाद्या संघाला डीआरएसची संधी निर्माण करून देतोय त्यावेळी कुठला प्लेयर जेव्हा फुलटॉस चेंडू खेळतोय त्याला असं वाटतं की भीमरच चेंडू आहे की काय. हो नक्की कारण हा फुल टॉस होता. चांगला फटका परंतु प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाही आणि त्याच्याचमुळे बॉल बाउंड्री पर्यंत जाऊ शकला नाही.
2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. कुमार पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आता चांगला फटका ओव्हर द कव्हर्स. इनफिल्डला क्लिअर केलाय. सुधीर बॉल मागे धावतोय. बॉल अगोदर ग्राउंडेड झाली आणि आता पहा क्षेत्ररक्षण करा. बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. रिप्ले मध्ये पहा जणू काय दोघे जण मात्र वाट पाहत होते की चेंडू कधी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय, कारण एवढा लेझी क्षेत्ररक्षण तिथे पाहिलं आपण सुधीर पाटील आणि संजय पाटीलचा. चेंडू समीर थांबणं गरजेचं होतं त्या ठिकाणी, कारण संधी होती दोघांकडे. हो, दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न चांगले केले, परंतु तू पहिले का मी पहिले यामध्ये चेंडू निघून गेला. परंतु चेंडूचा विजय शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी पाहायला आपल्याला, आणि पहिला चौकार या ठिकाणी कैलास पाटीलच्या बॅटमधून निघाला. 9 धावा फलक्यावरती लागले गेले. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑन आहे अगदी विशाल पाटीलच्या रूपानं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं त्या ठिकाणी. जरूर कुमारला विकेट्स मिळाली नाही, परंतु या ठिकाणी पाहू शकतो पॉवर प्लेमध्ये 10 धावा त्याने खर्च केला. एक चांगला षटक आपण म्हणू शकतोय. हो नक्कीच, कारण पॉवर प्ले मध्ये 10 धावा खर्च करणं म्हणजे एक ॲव्हरेज स्टार्ट त्या गोलंदाजासाठी मानली जाते. आणि बॅटिंग साईडचा विचार केला तर पॉवर प्ले मध्ये 10 धावा करणं त्यांच्यासाठी ॲव्हरेज सुरुवात असते. आई काळूबाई चषकामध्ये खरं तर आज काय मॅचेस पाहायला मिळाल्या. सुरुवातीला क्लोज मॅचेस पाहायला मिळाल्या, त्यानंतर मध्ये 1-2 मॅचेस वन साइड देखील पाहायला मिळाल्या. मात्र हा सामना आता प्रेक्षक नक्की आवर्जून त्यांना हवा असेल की हाही सामना शेवटपर्यंत जावा. इथे देखील चांगलं मनोरंजन प्रेक्षकांचं व्हावं. आणि अजय बांबरेनं मागच्या मॅचमध्ये 3 विकेट घेतले होते मला वाटतं. अविन भोईर यांच्याकडून पुन्हा त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. हो, आणि पाहू शकाल आपण की या दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये समान समान खेळ राहिलाय. कारण गोलंदाजाच्या बाजूने बोलायचं झालं तर मात्र त्यांनी 10 धावा खर्च केला, आणि फलंदाजाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर विदाऊट लॉस 10 धावा पहिल्या षटकामध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाने जोडल्या. आणि त्याच्यामुळे आता पाहतो की दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अजय बांबरे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, आणि इथे मात्र मिस्टेक घडली गेली. शॉर्ट फाईनल तर क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी साज पडलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षण आज असं वाटते की मुठवलकरांना या स्पर्धेतून बाहेर काढणार आहे. चौकार त्याच्या नक्कीच अगदी 2 पायांच्या मधून निघून गेला. बॉल मागे पूर्णपणे बॅटर बीट झाला होता आणि यात उपयुक्त महत्वपूर्ण 4 धावा संजय स्पोर्ट्स सावध संघाला मिळतात. समीर, आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिले मुठवल संघाच्या विरोधात, आणि मित्र म्हणे की दोन्ही मिसफिल्डच्या आधारे मात्र ते चौकार पाहिले आपण. हा चेंडू तर मात्र मित्र म्हणतो की सहजपणे अडवणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी तिथे मिस्टेक घडली आणि 2 पायांच्या मधून चेंडू तो मात्र फरार झाला. पहिल्या चेंडूवरती अजयच्या चौकार मात्र आलाय, आणि त्यानंतर ओव्हर पिच बॉल ऑनसरला पीक केलाय, परंतु त्या ठिकाणी या झेल ड्रॉप रणजित पाटील कडून ती मिस्टेक घडली गेली. प्रयत्न लाजवाब केले होते. 100% कमेंट्समॅन रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. ओ, आणि इथे मात्र तू तू मै करत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय सुजित पाटील. खराब या ठिकाणी कॉलिंग पाहायला मिळालं. आज काय घडतंय, खरं तर झेल घेण्याची संधी होती रणजित पाटीलकडे, प्रयत्न त्याने चांगले केले मात्र, आणि इथे बॅटिंग मध्ये तालमेलची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली. धाव घेत असताना जो तालमेल असणं गरजेचं आहे, आणि फायनली सुजित त्या ठिकाणी बाद होतोय. आज सुजितच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात, परंतु त्याचा अशा प्रकारे बाद होणं कुठेतरी संघासाठी एक मोठं नुकसान. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. आणि आता नवीन बॅटर दामू म्हात्रेनं देखील आज परफेक्ट अष्टपैलू खेळ साकारलाय संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी. खरं तर चॅम्पियन ट्रॉफी ज्या वेळेला पहिली स्पर्धा या वर्षामध्ये झाली पीसीच्या क्रीडांगणावर, त्या स्पर्धेमध्ये मुठवल संघाने सेमीफायनल मध्ये बाजी मारली होती, परंतु त्यानंतर मागच्या 6 ते 7 स्पर्धा मुठवल संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला होता. पहिला विकेट्स मात्र या ठिकाणी गमावला संजय स्पोर्ट्स सावध संघानं रनआउटच्या स्वरूपात. आणि आता मात्र पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती दामू आलाय बॅटिंग करण्यासाठी. छोटीशी टीम मिटिंग आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्या टीम मिटिंग मध्ये हेच आता मात्र विचार केला गेला असेल की आता मात्र या ठिकाणी आपण विकेट्स मिळवलेले आहे, आणि कुठेतरी आता मात्र पॉझिटिव्ह सोचणं मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अलर्ट राहणं गरजेचं असेल. आणि पाहू शकाल आता मात्र प्रत्येक जण आपापल्या जागेवरती जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांसाठी संधी असेल, परंतु कोणता संघ जिंकेल
एक संघ जिंकणार आहे, एक संघ पराभूत होणार आहे. एका संघाचं आज स्वप्न पूर्ण होणार आहे, एका संघाचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होत असते. अजय पुन्हा मार्गस्थ होईल. 16 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एका कड्याच्या मोबदल्यात. हो, समोर केल्याचा प्रयत्न करतो. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, त्याने पकडली झेल आणि या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये दामून एकही धाब्याचं योगदान दिलं नाहीये. अजय भांबरे जबरदस्त आज कामगिरी करतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे, नेहमीच विकेटसाठी जाणला जातो आणि मुठवल संघासाठी त्याने सातत्याने गोलंदाजी चांगली केलेली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा आता तो चांगला पलटवार करत असताना विकेट घेतली आहे आणि मोठा धक्का लागतोय. दामू मात्रे ज्याला या महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आता आपण बघितली तर 16 धावा आणि दुसरा धक्का लागलेला आहे. धावा चांगल्या एव्हरेजने येत होत्या, परंतु अशा प्रकारे आता विकेटचं कॉलम जे पुढे जात आहे ती समस्या, ती अडचण आता नक्की आपण म्हणूया संजय स्पोर्ट्स सावध समोर. हो, निश्चितपणे. परंतु आपण हे दुसरीकडे जर पाहिलं तर समीर अजून एक केपी मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या केपीनं मागे सामन्यामध्ये तब्बल धावांचा अगदी पाऊस पाडला होता. 46 धावांची इनिंग त्याने साकारली होती आणि आता मात्र त्याच्या सोबतीला एक अनुभवी खेळाडू अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, खंडू पाटील. परंतु तो झेल चांगल्या प्रमाणात पकडलाय. करण भांबरे होता त्या ठिकाणी. 16ला 2 सध्या आपण पाहतो या ठिकाणी त्या फलक्यावरती स्थिती आणि आल्याला मात्र खंडूने सुद्धा मात्र फटका हवेत केलाय. परंतु चेंडू चालला लॉंग ऑनकडे. एका टप्प्याच्या साईड चेंडूला मात्र जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र तिथे मिळेल. क्वार्टर फायनल समीर सध्या सुरू आहे. किती धावांकडे तू पाहतोयस? 45 to 50 रन्स बनवाव्या लागतील, कारण 45 ते 50 धावा इथून जोडल्या तर डेफिनेटली बॉलिंग युनिट चांगलं आहे. कारण मुठवल संघाचा बॅटिंग लाईनअपचा आपण विचार केला तर 5 ते 6 क्रमांकापर्यंत, 7व्या क्रमांकापर्यंत चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्याच्यामुळे त्या टीमला थांबवण्यासाठी मी म्हणेल 50च्या दिशेने वाटचाल करावी लागेल. यावेळेला बॉल पुन्हा एकदा फुल्लर लेंथ होता, ब्लॉक होल्ड मध्ये हा बॉल होता. एक जाव तिथे मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक अजय भांबरेचं यावेळेला मार्गस्थ असताना एक जो मागे चौकार आला तिथे तो थोडासा नाराज झाला होता, कारण फाईन लेगच्या फिल्डरला तो बॉल अडवणं गरजेचं होतं. त्यानंतर डीप मध्ये कव्हरला जी बाउंड्री मिळाली तेथेही सुधीर आणि संजयनं थोडंसं मी म्हणेल लेझी फिल्डिंग दाखवली. तेथेही थोडंसं कुमार नाराज पाहायला मिळाला होता. या सर्व गोष्टी होतात, परंतु इथे जणू काय तलवार चालवली आहे बॉलवर. ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय कॅस्ट्रॉफ. आज भरपूर क्षेत्ररक्षण खराब होतोय स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलचा. अजय नाराज आहे बघा. गोलंदाजी ज्या वेळेला चांगले होते ना योगी सर, त्यावेळेला त्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेचे आहे, परंतु आज तसं काही पाहायला मिळत नाहीये. आणि मात्र पुन्हा जीवनदान मिळतोय खंडू पाटीलला. एक धाव देखील तिथे मिळाली. 2 षटकांचा खेळ संपन्न. 19 धावा. अजयचा आपण जर विचार केला तर अजयकडे वेग नाही, परंतु अजयकडे लाईन चांगली आहे, अजयकडे टप्पा चांगला आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की त्याच्या विरोधात मात्र या ठिकाणी धाबा आपल्याला कमी येताना पाहायला मिळाल्या. कारण या षटकामध्ये मिस्टेक भरपूर केल्या, त्यामध्ये आउटप्लेमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये मुठवल संघाने. इथे सुद्धा मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये आली असती, परंतु सूरज भांबरेने मात्र तो झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला आणि खंडू पाटीलला मात्र पहिला जीवनदान या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा 9.50च्या गतीनं आतापर्यंत इथे संजय स्पोर्ट्स सावध संघाने धावा जोडल्या गेल्या आणि जर याच गतीने जर धावा येत राहिल्या तर जवळपास 40चा आकडा मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतोय. आणि दोन्ही संघांना जे संस्थापक अध्यक्ष आहेत ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्याकडून अनंत केणे यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिला चेंडू सुधीर पाटीलचा आलाय तिथे डॉट. चांगली सुरुवात सुधीर पाटीलने केलेली आहे. आज कॅप्टनची भूमिका त्याने मात्र बजावली आणि चांगली कॅप्टनशिप मात्र त्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत साकारलेली आहे. 19 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला चेंडू फुलर लेंथ, लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी. आणि इथे काय घडलंय, फलंदाजाने धाव तर पूर्ण केलेली आहे, पंचांकडून कुठला इशारा आला नाहीये, परंतु कुमार रणवी आपल्या स्लो मध्ये पहा त्या ठिकाणी सेलिब्रेशन करत असताना अजून आता मात्र पाहतो की सर्व आता मुठवलचे संघ पंचांना विचारतात सर बादची कडा आहे, परंतु सर तिथे मात्र आपल्या जागेवरती खंबीर उभे आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या.
चला फिल्डिंग लावून या मुठवल संघ. चला दोन्ही पंच आपण चर्चा करा आणि लगेच जो काय निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्र म्हणे की इथे सुद्धा मात्र जी एक धाव जी खर्च केलेली आहे ती मित्र म्हणे की कुठेतरी चुकी पाहायला मिळाली विकेट किपरच्या माध्यमातून. आणि आता मात्र जो धाव जी कंप्लीट केली होती ती आता मात्र या ठिकाणी ग्राह्य पकडली जाणार नाहीये. कारण विकेट किपरनं जो चेंडू कलेक्शन केला म्हणजे आपल्याला नियमच सांगतो की विकेट किपरने जर चेंडू कलेक्शन केला तर तो चेंडू डॉट असतो. परंतु या ठिकाणी सलगचा दुसरा डॉट बॉल. इथे चेंडू आपठी दिली. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूच्या रेषेपर्यंत खंडू पोहोचला नाही. समीर लागोपाठचा हा तिसरा निर्धाव चेंडू. सुधीर पाटील टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. एक मेडन षटक देखील त्याच्या नावी आहे. मला वाटतं याच क्रीडांगणावर मेडन षटक त्यानं हाताळलं होतं आणि आज लागोपाठ 3 चेंडू या महत्वाच्या सामन्यात त्यानं डॉट फेकलेत. दबाव वाढवण्याचं काम केलंय. खंडू पाटीलवर कोदात टाकलेला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनच्या दिशेने येतोय आणि तेथे मिळेल एकच धाव. केपी थोडासा नाराज असेल कारण कैलास पाटीलनं आज जी फलंदाजी केलेली आहे भले या मॅच मध्ये तेवढा प्रॉमिसिंग खेळ त्याचा राहिला नाही परंतु अशा प्रकारे डॉट बॉल खेळणं कैलास पाटीलवर देखील दबाव वाढवत असतो. परंतु खंडू पाटीलने ते चूक केली. मित्र म्हणे की कैलास चांगल्या फॉर्मवर होता. पहिल्या चेंडूवरती आय थिंक सिंगल धाव जर घेतली असती स्ट्राईक त्याने रोटेट केली असती संधी कैलास पाटीलला दिली असती तर त्यांच्या संघासाठी बेटर होऊ शकलं असतं. परंतु तसं काही खेळ तिथे झाला नाहीये. कारण केपीकडे ताकद आहे, केपीकडे अनुभव आहे आणि तो असे फटके खेळू शकतोय आणि त्याच्या बॅटमधून निघालाय या महत्वाच्या क्षणी हा षटकार. कडक शॉट, बेधडक शॉट कैलास पाटीलचा ते दणका बघायला मिळालाय. बॅटिंग काय केली आज पूर्ण दिवस त्यानं गाजवलाय आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये पूर्ण राग व्यक्त करत असताना फटक्याने इतका ताकदीने फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. चर्चा तीच सुरू होती की केपी कडे स्ट्रायकिंग एंड मिळणं गरजेचे आहे आणि तो स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर काय होऊ शकतो तो काय करू शकतो ते त्यानं सिद्ध केलं या सिक्सरच्या सहाय्यानं. 26 धावा धावफलकावरती. चर्चा आपण करतोय की 50च्या दिशेने परंतु आता 40च्या दिशेने तरी किमान वाटचाल करावी लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग आता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला पूल केला, गॅप फाईंड केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे येतात मिड विकेटला जवळपास आणि बॉल तोपर्यंत अडवणार. वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. सुधीर पाटीलने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. एक षटकार जरूर आला त्याच्या विरुद्ध परंतु 9 धावा त्यानं आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं धावा जोडल्या गेल्या. त्या 27 धावा. शेवटच्या आता 6 बॉल. इथून योगी सर किमान 12 ते 15 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल एक फायटिंग टोटल सेट करण्यासाठी संजय स्पोर्ट्स सावधला. हो निश्चितपणे. परंतु धावांचा आलेख जर आपण पाहिला तर आता मात्र उतरता क्रम पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 8 आल्या आणि या पॉसिकल प्रति ओव्हरचा जर आपण विचार केला तर 9च्या धावगतीने मात्र तिथे धावा जोडल्या गेल्या 27. शेवटचं षटक संजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संजयनं आपण जर विचार केला तर मात्र आतापर्यंत मुठवल संघाचा जो अस्तित्व टिकून ठेवलेला आहे तो हाच तो खेळाडू. मॉर्निंग सेशनमध्ये गोल्डन सिक्सर मात्र त्याच्या बॅटमधून निघाला पण तो आज गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र तो कामगिरी करेल. 10+ धावा घेण्याचा इथे जरूर या ठिकाणी माणूस असेल. फटका उचललाय. लॉंग ऑन होते क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा झेल ड्रॉप. आज सूरज भांबरे काय करतोय. दुसरा झेल त्याने ड्रॉप केला आणि चेंडू जाऊन लँडिंग झालाय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा समीर सिक्सर मागात पडू शकतो टीम मुठवल संघाला. रिप्ले मध्ये पाहू शकाल. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र तो झेल त्या ठिकाणी सहजपणे पकडेल परंतु असं वाटतं की आज सूरज भांबरेचं काहीतरी बिनसलंय आणि संजय पहा किती नाराज झाला त्या ठिकाणी. हो कारण एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक क्षेत्ररक्षक म्हणून सूरजला ओळखलं जातं मुठवल संघामध्ये परंतु आज त्याच्याकडून होणाऱ्या ह्या चुका कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये महागात पडतील. सिक्सर देखील आल्या. कैलास पाटील त्याची विकेट मिळू शकले असते आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आता बघायला मिळाला. 33 धावा धावफलकावरती संजयचं स्वागत केलं. चांगल्या टोटलकडे वाटचाल संजय स्पोर्ट्स सावध संघ करत असताना पुन्हा एकदा
संजय पाटील यावेळेला चांगली लेंथ होती. मागे थर्ड मॅनला बॉल येतो आणि तेथे मिळेल एकच धाव. सिंगल च्या मदतीने आता स्ट्राईक रोटेट करत असताना खंडू पाटील या फलंदाजाकडे आता स्ट्रायकिंग एंड तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु अंतिम षटक सुरू आहे. योगी सर खंडू पाटील सातत्याने चाचपळतोय. ही सिंगल घेणं कितपत योग्य होती येणारा काळ सांगेल. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धावेला महत्व द्यावं लागतं. आणि हो, आणि तेच चित्र डोळ्यासमोर कैलास पाटीलचे असेल की आपल्याला धाव विद्युत जोडण्याची संधी आहे तर आपण ते धाव घेऊ शकतो. आणि इथे मात्र पहा, पुन्हा चूक घडली. आता विकेट किपरच्या 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. 4 धाबांसाठी चौकार. खराब क्रिकेट. गोलंदाजाने आज सर्व काही केलं. विकेट घेतल्या, डॉट चेंडू फेकले, विकेटच्या संधी निर्माण केल्या. परंतु आज क्षेत्ररक्षकांनी मी म्हणेल फार त्या क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी पाहायला मिळाल्या आणि म्हणूनच आता संजय स्पोर्ट्स सावध संघाचा दबाव कमी झालेला आहे आणि या मॅच मध्ये त्यांनी परफेक्ट कमबॅक केलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आज जर मी म्हणेल ही क्वार्टर फायनल हातातून गेली मुठवलकरांच्या तर त्याला एकच कारण ती म्हणजे त्यांची फिल्डिंग. हो, निश्चितपणे. कारण या शेवटच्या षटकामध्ये संजय पाटीलनं मात्र आतापर्यंत चांगली लेन तिथे मात्र पीक केलेली आहे. परंतु हवी तशी त्याला साथ मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची मिळाली नाहीये. आणि त्या मात्र पावसाळ फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आता रणजित पाटील आपण पाहतोय. कारण कुमारची जागा मात्र त्या ठिकाणी बदलली गेली. परंतु अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये पाहूया किती धाबा जोडल्या जातील. पुन्हा पावसाळ चेंडू हवेत केलाय परंतु सेफ लँडिंग जाणार. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या सिंगलला पावसाळ संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 39 धाबा म्हणजे एक बॅटिंग टोटल समीर इथे उभारलाय आतापर्यंत संजय स्पोर्ट्स सावध संघाने. हो नक्कीच. ज्या टोटल विषयी आपण चर्चा करतच होतो आणि ती फायटिंग टोटल आता या ठिकाणी उभारलेली आहे ती संजय स्पोर्ट्स सावध संघानं. शेवटचे 2 बॉल आणि या स्ट्रायकिंगला पावसाळ केपी आलाय अर्थात कैलास पाटील ज्यांनी आज जबरदस्त खेळ साकारलाय. ओहो, दूर ठेवण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या खूपच मात्र या ठिकाणी चेंडू बाहेरून चाललाय. त्याचवेळी पावसाळ पंचांचा वाईटचा इशारा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे म्हणू शकतो की स्लॉक षटक आहे. कुठेतरी थोडाफार गोलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगानं चुकीची लाईन मात्र त्या ठिकाणी निवडली गेली. 40 धाबा. अजून मात्र पावसाळ त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर पुन्हा चेंडू बाहेरून चाललाय. सलगचा दुसरा स्वेअर चेंडू आणि आता मात्र खेळाडू कक्षामध्ये पावसाळ टाळ्यांचा गजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण संघ चांगल्या स्थितीमध्ये चाललाय. हो नक्कीच. या वातावरणाचा विचार करता आता जरूर एक चांगली टोटल आता उभारली गेलेली आहे ती संजय स्पोर्ट्स सावध संघानं. संजय पाटील पहिल्या सामन्याचा मॅच विनर आणि हा बॉल लॉफ्ट करत असताना पाठवला मिड विकेटच्या पलीकडे आउट ऑफ द ग्राउंड. कैलास पाटील नावाचं वादळ आज आई काळूबाई चषकामध्ये घोंगावत असताना त्याला थांबवणं भरपूर कठीण झालं आणि काय फटका त्याने खेळलाय. ग्रेट सिक्सर. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 47 धाबा आणि त्या 47 धावांपैकी वैयक्तिक 35 धाबा केपीच्या बॅटमधून निघाल्या. म्हणजे आजचा आपण जर विचार केला तर अगदी 100च्या जवळपास मात्र त्यांनी धाबा जोडलेल्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग आज कैलास पाटीलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. आणि हा खेमा पहा तुम्ही, खेळाडू कक्ष दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आनंदमय वातावरण सध्या मात्र त्या ठिकाणी निर्माण झालाय. आणि दुसरीकडे पहा चिंतेचं वातावरण. कोणाचे हात कमरेवरती आहेत, कोणाचे हात ट्रॅकच्या खिशात आहेत तर कोणाचे हात तोंडात आहेत. शेवटचा बॉल आणि हा चेंडू पावसाळ आलाय डॉट. म्हणजे टॉप 4 मध्ये आता जाण्यासाठी या सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला 4 षटकामध्ये 48 धावांचं लक्ष आता मात्र या ठिकाणी समोर उभारलेलं आहे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि मित्रांनो पाहायला विसरू नका, स्पर्धेचा उद्या दुसरा दिवस असणार आहे. उद्या 8 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष बालगोपाल सोनालेपाडा. 8:45 वाजता दोघांनी रिपोर्टिंग करा. आपण 9 वाजता उद्या शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. दुसरा सामना असेल जय अंबिका दोरुंगपाडा विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. तिसरा सामना असेल नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा. आणि पहिल्या पर्तील शेवटचा सामना असेल जय जोटिंग देवरुंग विपक्ष जानूसपूर इताडे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला उद्याच्या लॉट्समध्ये हे 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. 24 चेंडू
48 धाबांचं लक्ष असेल. तर मित्रांनो जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे, कारण माझे सहकारी समालोचक यांचा शेड्यूल फार बिझी आहे, त्यामुळे या स्पर्धेसाठी एकच दिवस ते आपल्याला देऊ शकले, परंतु जरूर त्यांचं मी कौतुक करतोय, कारण या बिझी शेड्यूलमधून त्यांनी आम्हाला एक का दिवस होईना परंतु या ठिकाणी आपल्या आवाजामध्ये या स्पर्धेमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांना आपण शिवशक्ती लोणाड संघाच्या वतीनं आपण त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी प्रदीपजी तळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समालोचक समीर ठाकरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. दरम्यान पाहू शकाल समीर ठाकरे यांना पत्र या ठिकाणी सन्मानित केला जातोय. धन्यवाद समीर, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतोय. एक पारितोषिक आलेलं आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या फलंदाजासाठी. जर तुम्ही या सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर सन्माननीय नितीन शेठ भंडारी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. आणि पावशिकल सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. सूरज भांबरे आणि विशाल पाटील. समीर एक चांगला टोटल म्हणू शकतोय. हो, अगदी एक फायटिंग टोटल आता सेट करण्यात आली आणि खरं तर मनापासून आभार मानतोय शिवशक्ती स्पोर्ट लोणारचं, या मला स्पर्धेचा भाग होण्याची त्यांनी संधी दिली. आणि बऱ्याच वर्षांपासून लोणारकरांनी स्पर्धा आयोजित केली आणि तिथे मला समालोचन करण्याचं भाग्य मिळालं लाभलं, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. जसा की पहिला दिवस आज चांगल्या प्रकारे संपन्न झाला, तसाच येणाऱ्या तिन्ही दिवसांमध्ये एक यशस्वी स्पर्धा संपन्न होईल. आई काळूबाई चषक हीच प्रार्थना मी आज आई काळूबाई चरणी नक्की करतोय. आजच्या दिवसातील अंतिम लढत आणि एक फायटिंग टोटल सेट करण्यात आली, कारण 48 धावांचं लक्ष या परिस्थितीमध्ये भरपूर मोठं लक्ष आहे. पहिला बॉल आणि इथे उचली देण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे दामू म्हात्रेला. सूरज भांबरे बॅक टू डग आउट. क्वार्टर फायनलचा विचार केला तर मात्र हा सामना सूरजसाठी मात्र या ठिकाणी तेवढा लकी राहिला नाहीये, कारण आउटफील्ड मध्ये सुद्धा आपण पाहतो की 2 झेल त्याने ड्रॉप केले आणि धाबांचा पाठलाग करत असताना पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती पंच करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पहा बॅटची वरची कडा आणि सुजित पाटील आय थिंक वेगळ्या अंदाजामध्ये सेलिब्रेशन करणार होता, परंतु त्यांनी स्वतःवरती शेवटच्या क्षणाला कंट्रोल दाखवलं आणि पाहू शकाल त्या ठिकाणी निराश पावलाने चाललाय सूरज भांबरे दगावच्या दिशेनं. आज संजय स्पोर्ट सावध वेगळ्याच रंगात पाहायला मिळाला, वेगळ्या ढंगात पाहायला मिळाला. हो, नक्कीच क्षेत्र रक्षणामध्ये देखील भरपूर चुका पाहायला मिळाल्या आणि त्याच्याचमुळे संजय स्पोर्ट सावध जो सुरुवातीला बॅकफुटला संघ होता त्या संघानं एक भरारी घेतली आणि तिथून मागे वळून बघितलं नाही. आणि आज विशेष म्हणजे कैलास पाटीलचं फॉर्म मध्ये येणं संघासाठी किती फायदेशीर ठरले पहा. प्रत्येकी मॅच मध्ये धावा जोडल्या, प्रत्येकी मॅच मध्ये मोठ्या धावा त्यानं जोडल्या आणि तिथूनच खऱ्या अर्थानं या प्रत्येकी सामन्यामध्ये टीम संजय स्पोर्ट सावधला त्यांनी विजयाचा रस्ता दाखवला. दामू म्हात्रेने देखील त्याला चांगली साथ दिली आहे. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय, फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय सध्या धावांना सुरुवात झालेली आहे. दामू म्हात्रे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न सामना करेल बॅटर विशाल पाटील. ओ, आता खराब चेंडू आहे, फुल टॉस बॉल आणि त्याला भिरकावून दिलाय सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे आणि लगेचच टीव्ही अंपायरची मदत बीम नो बॉल साठी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. उमेश केणे सर मला वाटतं ना जरूर आता टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि एक्झॅक्टली मात्र या ठिकाणी चेक केला जाईल की
हा लिगल बॉल होता की अनलिगल बॉल होता. षटकार जरूर आलाय परंतु या ठिकाणी चेक करतील प्रिन्स म्यूजवरती. मात्र आपण रिप्ले पाहू शकाल. आणि तसं जर पाहिलं तर कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. फेअर क्रिकेट खेळण्याचा मात्र आपण या स्पर्धेमध्ये प्रयत्न करतो. आणि कारण इथून प्रत्येक चेंडू आता मात्र या ठिकाणी महत्वपूर्ण राहणार आहे टीम मुठवल संघासाठी. इट्स बीमर नो बॉल. 1+6 7 धाबा या ठिकाणी जोडल्या जातील. आणि मात्र पुढील चेंडू असेल आता मात्र या ठिकाणी फ्री हिट. हो नक्कीच भरपूर उंच हा बॉल होता आणि फायनली टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. भीमर नो बॉल आहे आणि त्याच्यावर एक धाव देखील एक्स्ट्रा मिळाली. पुढचा बॉल देखील आता फ्री हिट असेल. दामू मात्रे विशाल समोर फ्री हिटचा बॉल वर उडालाय फाईन लेगला. झेल जरूर सुटला त्या ठिकाणी परंतु झेल पकडूनही तेवढा फायदा झाला नसता. मात्र एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. हे आता लक्षात घ्यावं लागेल क्षेत्ररक्षकांना की इथून मागच्या डावात ज्या चुका मुठवलकरांनी केल्या त्या चुका आपल्याला करायच्या नाहीयेत. क्षेत्ररक्षणामध्ये इथून तीच चतुराई दाखवावी लागेल. आणि त्यांना आता एक चांगला क्षेत्ररक्षण करून आज भरपूर दिवसांनंतर कुठेतरी एक सेमीफायनल कडे जाण्याचा त्या ही वाट मिळालेली आहे ती सोडायची नाहीये. हेच आता करतात सावतकर. ओ रिवाचा फटका जबरदस्त गॅप फाईंड केला. हा बॉल थांबणं थोडं कठीण आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. चौकार जबरदस्त मात्र या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन पाहायला आपल्याला करणं. पाहतो की सरळ बॅटने तेजस पाटील चांगले फटके खेळू शकते परंतु सध्या पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. आणि कुठेतरी त्यांनी गॅप शोधण्याचा प्रयत्न केला आणि रिव्हर्सच्या माध्यमातून हा चौकार मात्र त्यांनी प्राप्त केलाय. धाबा येत आहेत आता मात्र या षटकामध्ये. सुरुवात जर पाहिली तर विकेटच्या माध्यमातून दामून केली होती परंतु इथे धाबा आता चांगल्या प्रमाणात जोडण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढला आणि या ठिकाणी पाहू शकाल लाऊड अपील क्राऊड झेल होता तेच पंचांनी सांगितलं. कारण शरीराला चेंडू मात्र ब्रश झाल्यानंतर विकेट किपरनं तो चेंडू कॅरी केला. डॉट बॉलची सांगता. दहा फलकावरती पाहू शकाल 1 गडी बाद 13 धाबा. लक्ष आपण जर पाहिले तर 48 धाबांचा सध्या लक्षाचा पाठलाग इथे सुरू आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर 35 धाबा दूर लक्षापासून टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघ पुढे आलाय. फुलटॉस होता परंतु त्या ठिकाणी एलिव्हेशन बरोबर नाही परंतु दुहेरीचा प्रयत्न इथे जरूर होईल कारण चेंडू संत गतीने चालला मिड विकेटला. आणि पाहता पाहता 2 धाबा. समीर लक्ष 48चा आणि पहिल्या षटकामध्ये 15 धाबा. सुरुवात चांगली आहे. लाजवाब सुरुवात आहे कारण 12च्या सरासरीने धावा जोडायच्याच आहेत हा सामना जिंकण्याकरिता आणि 15 धावा पॉवर प्ले मध्ये जोडलेल्या आहेत म्हणजे एक चांगली सुरुवात. आणि तेही सूरज आउट झाल्यानंतर एक विकेटही गमावली तरी देखील इथून आता ते सातत्य दामूला टिकवता आले नाही. एक चुकीचा बॉलही आपल्याला बघायला मिळाला. व्हीआयपी डायचं दृश्य सध्या पाहू शकाल या ठिकाणी आमचा हा व्हीआयपी कक्ष अनेक मान्यवरांनी आज पूर्ण दिवसभरामध्ये आम्हाला या स्पर्धेमध्ये भेट दिली. सर्वांचा मनापासून मी आभार व्यक्त करतोय. 18 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 33 धाबींची आवश्यकता असेल.
कैलास पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, परंतु सुरुवात त्यांनी मात्र पाहू शकाल वाईट चेंडूने केली, एक्स्ट्रा चेंडूने मात्र त्या ठिकाणी सुरुवात केली. विशाल पाटील ज्याच्या बॅटमधून नेहमीच तुम्ही मोठे मोठे फटके बघितलेले आहेत, परंतु आज दिवस कैलास पाटीलचाही आहे. त्याला इथून पुन्हा एकदा चांगलं षटक हाताला व लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये दामू मात्रेनं भरपूर धावा कन्सीड केल्या. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पाठवलं डीप मध्ये, टर्न करत असताना एक धाव तर इथे मिळाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, परंतु आता एकाएक आपण पाहतोय की वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि थोडंसं दमटपणा आपण जाणवतोय आपल्याला, थोडासा गारवाही जाणवतो आणि अशा परिस्थितीमध्ये योगी सर बॅटिंग सोपी नसते आणि तेही धावांचा पाठलाग करणं हे काम सोपं नसतं. हो, नक्कीच मी या गोष्टीची सहमत आहे, परंतु जे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत ना, त्यांना मात्र वातावरणाचा एवढा फरक नाहीये, कारण त्यांच्याकडे आता तंत्रशुद्ध फटके आहेत, ताकदीने ते मोठे फटके खेळू शकतात. परंतु समोर केपी आज जिथे हात लावतो तिथे सोनं तयार करतोय. मग बॅटिंग असेल, गोलंदाजी असेल, आउटपुटमध्ये क्षेत्ररक्षण असेल, आज तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कैलास पाटीलचा केला आज चमकलाय. आणि आता मात्र या ठिकाणी ज्या पहिल्या षटकामध्ये वेगाने धावा येत होत्या त्या धावांवरती आता मात्र कुठेतरी अंकुश लावलाय या दुसऱ्या षटकामध्ये. म्हणजे त्याचं फॉर्म मध्ये येणं किती गरजेचं होतं पहा. संजय स्मृती सावतच्या दृष्टिकोनातून मागच्या 5 ते 6 स्पर्धांमध्ये केपी आउट फॉर्म होता, संघ लवकर घरी जात होता, स्पर्धेतून हारत होता, परंतु आज पहा तो फॉर्म मध्ये आला आणि संघाला त्यानं कुठपर्यंत आणून ठेवलाय. यावेळेला मिस्टॅमिंग हवे ते बॉल, धाव मिळणार नाहीये. आणि आता गोलंदाजीमध्ये देखील परफेक्ट पॅकेज, एक परफेक्ट अष्टपैलू खेळ आज या स्पर्धेमध्ये कैलास पाटीलचा तुम्हाला बघायला मिळालाय. आणि तसं जर पाहिलं तर हा क्रीडांगण सावधकरांसाठी लकी आहे समीर, कारण मागच्या वर्षी आपण याच ठिकाणी आई काल भैरवी वालचिन संघाने स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेचं चॅम्पियन पद सावध संघाने प्राप्त केलं होतं. आणि या ठिकाणी पहा आज आई कालूबाई चषकामध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ त्यांचा राहिलाय. क्या बात आहे. म्हणजे एखाद्या खेळाडूचं, एखाद्या संघाचं क्रीडांगण हे आवडीचं असतं. जसं की रोहित शर्माला तुम्ही पाहतात, एडन गार्डन्स कोलकातामध्ये तो नेहमीच चांगली बॅटिंग करतो, ते त्याच्या आवडीचं क्रीडांगण राहिले. आणि आता सावधकरांसाठी हे मैदान चांगले आहे, परंतु इथे फुलटॉस बॉल, विशालनं बॉलला लॉफ केलाय, पाठवलाय वाईडिश लॉंग ऑनच्या पलीकडे, 4 धावा चौकार. ऐनवेळी मात्र चौकार आला आणि या पाहू शकाल या ठिकाणी मुठवल संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्या संघाला बापगावचे समाजसेवक नित्यानंद पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नित्यानंद पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अगदी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू मात्र फरार झाला कावू कॉर्नरच्या दिशेनं. हा चौकार तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये आणि या चौकारच्या साह्यानं संघाची धावसंख्या पाहू शकाल 22 वरती जाऊन पोहोचली गेली. अजूनही पाहिलं तर या ठिकाणी विजयापासून 26 धावा दूर आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघ. येणाऱ्या 14 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, म्हणजे अजूनही पाहतो की नेट टू नेट फाईट सुरू आहे. हो नक्कीच, परंतु आता फुलटॉस, चुकीचे बॉल इथून टाकून चालणार नाही. जसं की हे व्हाईट बॉल किंवा फुलटॉस बॉल, या मॅच मध्ये आता जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे, सेमी फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे, एका बाजूला विशाल जास्त ताकदीने खेळतोय, तेजसकडे देखील ती क्षमता आहे आणि जरूर त्या दोघांनी आता एक चांगली भागीदारी केली आहे. येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही रणजित पाटीलचं येणं बाकी आहे. सूरज लवकर बाद झाल्यानंतर जी भागीदारी हवी होती ती या दोघांमध्ये तो स्टँड पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा कोलात टाकलेला बॉल ब्लॉक होल्ड मध्ये होता, धावपाची संधी होती आणि इथे काय घडलंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, चुका घडतायत. पहिल्या डावामध्ये ज्या चुका घडल्या क्षेत्ररक्षणामध्ये, त्या चुका आता या डावामध्ये आपल्याला बघायला मिळतात. जिथे एकच धाव होती खरं तर तिथे धावबाद करण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा तेथे मिळाल्या, त्या म्हणजे टीम मकरंद स्मृती मुठवळला आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय 25 वर. 13 चेंडू 23 धावांची गरज. मॅच इज ऑन नाव, एखादी विकेट घ्यावी लागेल. म्हणजे या दोन्ही टीमचा आपण विचार केला तर फिल्डिंग डिपार्टमेंटनं पूर्णपणे ढासळला गेला क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये असं म्हणावं लागेल. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की आता या ठिकाणी धाबा चांगल्या प्रमाणे येत आहेत. धाबांचा पाठलाग करत असताना मुठवल संघासाठी हो इथे मात्र पहा असं वाटतं की कैलास पाटीलवरती खूप मोठं दबाव आहे, दडपण आहे. त्या अनुषंगाने मात्र सातत्यानं त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात तो धाबा खर्च करतोय, पण तो या धाबा तुम्हाला जरूर धाबाचा तुमच्या संघाला भुर्दंड भोगावा लागू शकतोय, कारण महत्वाची मॅच बक्षीस पात्र फिरतील हा सामना सध्या सुरू आहे आणि मित्र बने की अभी नाही तो कभी नाही. हो अगदी बरोबर. या एक्साच्या धावा कुठेतरी तुम्हाला थांबवाव्या लागतील. आता 22 करायच्यात. ओ हो लाऊड अपील अँड फिंगर गोज अप. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, मोठी विकेट. विशाल पाटील बॅक टू डग आउट.
अखेर या ठिकाणी पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये कैलास पाटीलला मात्र यश आलं. फलंदाज बाद होऊन चाललाय माघारी विशाल पाटील आणि आता मात्र पाहू शकाल रणजित पाटीलचं मात्र मैदानाच्या आतमध्ये आगमन झालेलं आहे. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये आलं तर 15 आणि या षटकामध्ये कैलास पाटीलनं 11 धाबा खर्च केल्या आणि हे समीकरण तुमच्या समोर. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 22 धाबांची अजून आवश्यकता. चला जास्त वेळ टीम मिटिंग आपली राहणार नाही याची आपण काळजी घ्या आणि लगेच आपण फिल्डिंग लावायला सुरुवात करा. जबरदस्त आजचा दिवसाचा खेळ आपण पाहिला. प्रत्येक संघाने मात्र त्या ठिकाणी सर्वांनी डिसिप्लिन आज बाळगलं आणि जी वेळ दिली होती प्रत्येक संघाला तो संघ मात्र त्या वेळेवरती जरूर पोहोचला. जरूर आजचा आपण पाहतो की आज ओपनिंग सेरेमनी होती त्याच्यामुळे थोडीशी उशिराने आपण खेळायला सुरुवात केली, परंतु कंप्लीट शेड्यूल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. सर्व संघांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये जर अशा प्रमाणे प्रत्येक संघाने जर नियम जर बाळगले तर मात्र प्रत्येक स्पर्धा ही आपल्याला सक्सेस होताना पाहायला मिळू शकेल. डाबातील तिसरं षटक दिनेश उर्फ लालू, आय थिंक त्याचं खरं नाव आहे दिनेश, परंतु लालू नावाना खेळाडू फार लौकिक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की बिहारमध्ये लालू प्रसाद आणि साबाद गावामध्ये हा लालू, परंतु आज आपल्या साबाद संघासाठी आपल्या गावासाठी चांगला खेळ त्याला मात्र साकारावं लागेल. अगदी गोलंदाजाच्या जवळून चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय तेजेश पाटीलनं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगळ्या चेंडूवरती झेपावला, तोपर्यंत पाहू शकाल त्या ठिकाणी सिंगल धाव पूर्ण करण्याची मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली आणि जय पाटील पाही या ठिकाणी चेअरअप करतोय कमाम लालू. कारण नेहमीच जय पाटीलच्या हातामध्ये निराशा आलेली आहे. पुन्हा मात्र त्याच दिशेने फटका, पहिला चेंडू पाहिला तर लॉंग ऑफ कडे गेला, हा चेंडू लॉंग ऑन कडे चला आणि तिथे कैलास पाटीलकडून मिस्टेक घडली गेली. चुका होत आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या मोठ्या सामन्याचा मोठ्या मॅचचा एक प्रेशर वेगळा असतो, परंतु मी नेहमीच म्हणतो की जो खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये प्रेशर जुगाडेल तोच मात्र खेळाडू नेहमीच त्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करेल. एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहिलं. 29 धावा धाफलक्यामध्ये लागल्या गेल्या आणि त्या येणाऱ्या 10 चेंडूंच्या खेळामध्ये 19 धाबांची आवश्यकता असेल. क्षेत्ररक्षणामुळे सर मी म्हणेल मागच्या डावामध्ये देखील मुठवळ संघाच्या विरुद्ध ही कामगिरी सावधची पाहायला मिळाली आणि आता इथे या डावामध्ये तेच काम दिसतंय. परंतु आता बॉल हवेत, रणजित पाटील गॉन, रणजित पाटीलची विकेट मिळाली आहे आणि आता सेलिब्रेशन सुरू केलंय संजय स्पोर्ट्स सावध संघानं. ग्रेट कॅच. आणि आता सावध संघ सांगतो की सावध संघापासून सावध राहायला तुम्ही आता सुरुवात करा, कारण आता आम्ही फॉर्मात आलेलो आहोत. ही विकेट्स पहा, दूरवरून खेचून मारण्याचा प्रयत्न, इन स्विंगर चेंडू होता आणि मिड विकेटला मात्र चांगल्या प्रमाणात हा दामूचा सेलिब्रेशन पहा बनताय मेरे दोस्त. कारण या सेलिब्रेशनसाठी या क्षणासाठी आतुरतेने मात्र हे सर्व खेळाडू वाट पाहत होते. कारण तब्बल होमसाई आपले लोणार क्रिकेटचा जर आपण विचार केला समीर तर ही 9वी स्पर्धा आहे आणि पहिल्या 8 स्पर्धांमध्ये या संघ कुठल्या स्पर्धेमध्ये टॉपमध्ये मात्र पोहोचू शकला नाहीये आणि ही संधी मात्र त्यांच्याकडे चालून आलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच नक्कीच या संधीचं सोनं करावं लागेल. रणजित पाटीलला आउट केल्यानंतरचा तो सेलिब्रेशन आणि तो आनंद, कारण त्यांना माहिती आहे या मॅच मधील ही सर्वात मोठी विकेट प्राप्त केली आहे. या वर्षाचा फॉर्म पाहता रणजित पाटीलने अनेक क्रीडांगणं गाजवलेत. या मैदानावर देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण अनेकदा पाहिला आहे, परंतु महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तो खेळ त्याला साकारता आला नाही. आता तेजसला साथ देण्यासाठी संजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या संजयनं पहिल्या मॅच मध्ये विक्रमी खेळ साकारली तो संजय आता पुन्हा मैदानात एंटर झालाय. लालू पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका. एकचा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव तर या ठिकाणी मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा, अजूनही 17 धावा दूर आहेत, 18 धावा दूर आहेत विजयापासून. येणारे बॉल शिल्लक असतील 8. मी सांगितलं होतं ना की योगी सर हा जो वातावरण आहे त्या वातावरणाचा कुठेतरी फटका सेकंड इनिंग मध्ये चेसिंग करताना होणार आहे आणि तो सध्या आपण पाहतोय मुठवळ संघाच्या बाबतीत. म्हणजे तुमचं असं बोलण्याचं म्हणणं आहे की मुठवळ संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि फिल्डिंग त्यांनी स्वीकारली, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 8 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावेंची आवश्यकता आहे. कारण तेजेश पाटील अजूनही खेळपट्टीवरती आहे, कारण तो मोठे फटके खेळू शकतो. परंतु इथे मात्र तो सुद्धा सास पडलाय. बॅटची कडा लागली, चेंडू विकेट किपरच्या दिशेने निघून गेला. डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली
आणि आता मात्र इथून जो लक्ष्य आहे तो आता मात्र म्हणू शकतो की थोडासा दूर चाललाय मकरंद मुठवल संघाच्या दृष्टिकोनातून. हो, भरपूर दूर चाललेला 7 बॉल 18ची गरज आहे. इथून आता महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका इथून खेळावा लागेल. अत्यंत महत्वपूर्ण चेंडू या दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. सोडून दिला बॉल. इथे एकसा धाव मिळेल. एकसाच्या धावा या डावाचा आपण विचार केला तर कैलास पाटीलच्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला भरपूर बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर आता इथे लालूच्या ओव्हरमध्ये देखील एक अतिरिक्त धाव खर्च केले. आता 7 मध्ये 17 करायचे आहेत. तेजस पाटीलचा आपण डाव पाहिला तर आतापर्यंत तोही थोडासा चाचपळताना दिसलाय, परंतु आता इथून ही वेळ आहे संघर्ष करण्याची. हो, यावेळेला खेचला बॉल, पूल केलाय आणि बॉल हवेत आहे. पुन्हा दामू म्हात्रे, आणखी एक फलंदाज बाद. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. शेवटचे 6 बॉल 17 धावांची गरज. मुठवल की सावत एकाच ग्रामपंचायतीमधील 2 संघ आहेत, परंतु जिंकणार कोण? आई काळूबाई चषकाच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणार कोण? हा प्रश्न आता इथे पडलाय. परंतु आज मी तर म्हणे की साबत गावासाठी लकीचा सुद्धा ठरू शकते, कारण पहा कालच्या दिवसामध्ये आई एकविरा स्पोर्ट साबत संघाने सुद्धा पहिल्यांदा मात्र टॉपमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी उचलली आणि लगेच पुढचा दिवस आज संजय स्पोर्ट साबत संघाने गाजवला आणि तो संघ सुद्धा आता मात्र कुठेतरी टॉप 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. सुधीर पाटील आला, आता मात्र संजय पाटीलच्या सोबतीला 6 चेंडूचा खेळ येणं बाकी, 17 धावींची आवश्यकता. आणि मी मगाशी म्हटलं होतं की जो सूरज भांबरेने जो झेल ड्रॉप केला होता, आय थिंक तो षटकार आता मात्र या ठिकाणी कुठेतरी टर्निंग पॉइंट होऊ शकेल. संजय पाटील स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 6 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. ह्याच संजयनं आज सकाळी तो विक्रमी खेळ साकारून या टीमला इथपर्यंत पोहोचवलाय, परंतु तोच संजय इथे 17 धावा पूर्ण करून आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवणार का? सातत्य खरं तर टिकवणं मित्रांनो भरपूर कठीण असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. चला लगेच खेळायला सुरुवात करा, जास्त वेळ आपण घेऊ नका. शेवटच्या षटक आणि गोलंदाज आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी स्वप्नील म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 11 धावींची आय थिंक 17 धावींची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्वार्टर फायनलची मॅच. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. सामना करेल संजय पाटील. ओ, पहिला चेंडू उडवलाय आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे. अभी भी टायगर जिंदा है. संजय को रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन. काय फटका खेळलाय. षटकार पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून येतोय. संजय हे तब तक आस है. असंच आता जरूर मुठवल संघाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. काय फटका आहे. दामून प्रयत्न केला, खूप जास्त उंच बॉल होता. एका हाताने बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही आतमध्ये आणू शकला आणि हा षटकार तिथे मिळाला. स्वप्नील मला वाटतं पूर्ण दिवसभर संघामध्ये नव्हता. ओव्हर द विकेट. हो, पुन्हा एकदा फ्लिक केलाय. आणखी एक षटकार. संजय पाटील ऑन फायर. मला असं वाटतं की संजय पाटीलचा जन्म ह्याच साठी झालाय. शेवटच्या ओव्हर मध्ये त्याला उतरवा, तुम्ही किती धावा ठेवा ते मी पूर्ण करणार. आणि तो सांगतोय मला फक्त मारामारीच जमते. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाले. आता या महत्वाच्या क्षणाला असं वाटलं की मात्र हा सामना एकतर्फा जिंकेल संजय स्पोर्ट साबत संघ, परंतु पहिल्या 2 चेंडूवरती स्वप्नील म्हात्रेच्या विरोधात 2 सिक्सर आणि या सिक्सर पहा रिप्ले मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करता. पहिला सिक्सर मिड विकेटला आला आणि तदनंतर हा पिकअप शॉट अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे जाणारा सिक्सर पाहिला. आणि आता समीकरण 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 मध्ये 5 धाबांची आवश्यकता. नाही, आज असं वाटतं की हाही सामना जर संजयने जिंकून दिला तर त्यांच्या स्टॉप वरून गावात त्याला खांद्यावर उचलणार आणि घेऊन जाणार. आणखी एक आणि हा फटका विजयाचा. संजय पाटील पुन्हा एकदा सिद्ध केलं स्वतःला. सामना जिंकत असताना मकरंद स्मृती मुठवळ संघ पोहोचलाय आई काळूबाई चषक 2025च्या सेमी फायनल मध्ये. जबरदस्त खेळ आणि इथे मात्र पहा अगदी संजय पाटीलची आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मिरवणूक काढली जात आहे. आणि मला असं वाटतं की इथून तुम्ही खांद्यावरती घेऊन मुठवल पर्यंत जरी गेले तरी हरकत नाहीये, कारण आज असं वाटलं की या तोंडातला घास हिसकावून घेतलाय सावतकरांच्या मुठवलकरांनी. जबरदस्त क्रिकेट पाहिला आपण. आणि हे सिक्सर पहा संजय पाटीलचे.
वेगवेगळ्या अँगलनं मात्र या ठिकाणी प्रिन्स मूवीच्या वतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि देऊया आपण या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट बंदा संजय पाटील. उत्तम शेठ पाटील सुद्धा खूपच आनंदित असतील. आज अजित पाटीलच्या चेहऱ्यावरती आपण